नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत। बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410009900 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात। आज आपण आपल्याकडे एमपीसी असेल, यूपीएससी असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असतील, अशा सर्व एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं। मित्रांनो, प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यात रोज नवनवीन व्हिडिओ टेस्ट पाहण्यास मिळेल। महत्त्वाचं मित्रांनो, आज चालू करणार आहोत संख्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिकणार आहोत, अफलातून गोष्टी शिकणार आहोत। मित्रांनो, हा माझा शब्द आहे, तुम्हाला आजच्या टॉपिक मध्ये अफलातून गोष्टी पाहण्यास मिळतील। आज आपल्याला 2 टॉपिक कव्हर करायचे आहेत। मित्रांनो, आज किती टॉपिक कव्हर करायचे आहेत? 2 टॉपिक कव्हर करायचे आहेत। पुढच्या 1.5-2 तासामध्ये महत्त्वाचे 2 टॉपिक क्वेश्चन आपल्याला कव्हर करायचे आहेत। चला मित्रांनो, संख्या नाव टाकायचंय। संख्या, माझा आवाज येतोय? सर्व काही क्लिअर आहे? आवाज येतोय? चला यस नो टाइप करत राहा। बघूया, बघा पहिला प्रश्न विचारलाय मित्रांनो। बघा, पहिला सोपा क्वेश्चन आहे। सोप्यापासून अवघडापर्यंत आपण जाणार आहोत, सोप्याकडून अवघडापर्यंत आपण जाणार आहोत। मित्रांनो, पहिला क्वेश्चन काय म्हटलंय बघा मित्रांनो, काय म्हटलंय बघा। तर दिलाय मित्रांनो, एक संख्या दिली आपल्याला, एक संख्या दिलेली आपल्याला दिली आहे मित्रांनो, 7 5 4 3 2 हे अंक वापरून मोठ्यात मोठी संख्या बनवायची। आता मोठ्यात मोठी जेव्हा संख्या बनवायची असते ना मित्रांनो, कोणती संख्या बनवायची असते? मोठ्यात मोठी, त्यावेळेस काय करायचा? चढता क्रम लावायचा। काय लावायचा? नाही, उतरता क्रम लावायचा। काय लावायचा असतो मित्रांनो? सॉरी तेव्हा काय लावायचा असतो? मोठ्यात मोठी संख्या बनवायची असते तेव्हा काय लावायचा असतो? उतरता क्रम लावायचा असतो। मग या संख्यांचा पहिला प्रश्न सोपा असेल, गॅरंटी देतो मित्रांनो, पहिला प्रश्न सोपा असेल, मात्र पुढचे प्रश्न अफलातून एकापेक्षाही चांगले असतील, जे परीक्षेत तुम्हाला येणार म्हणजे येणार। आता काय मित्रांनो, मोठ्यात मोठी संख्या बनवायची म्हणून उतरता क्रम लावूया। सांगा मित्रांनो, उतरता क्रम कसा लावणार? 7 घेणार, 5 घेणार, 4 घेणार, 3 घेणार आणि 2 घेणार। झाली मित्रांनो मोठ्यात मोठी संख्या। काय झाली? मोठ्यात मोठी संख्या तयार झाली। जर तुम्हाला या जागेवर विचारलं असतं लहानात लहान संख्या बनवा, काय बनवायचे? लहानात लहान संख्या बनवायचे हे अंक वापरून, तर काय करावं लागलं असतं मित्रांनो? आपल्याला चढता क्रम लावावा लागला असता। सांगा, चढता क्रम कसा लावला असता? 2 3 4 5 आणि 7 ही झाली मित्रांनो लहानात लहान संख्या, ही झाली मोठ्यात मोठी संख्या। सो क्लिअर मित्रांनो, पहिला पॉइंट क्लिअर मित्रांनो। मोठ्यात मोठी संख्या कशी बनवतात? उतरता क्रम लावतात। लहानात लहान संख्या बनवताना काय लावतात मित्रांनो? चढता क्रम लावतात। काय लावतात? चढता क्रम लावतात। क्लिअर आहे? बाबा लिहून घ्या। ही संख्या पासून एकदा अंक वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करा। लिहून घ्या मित्रांनो, लिहून घेणार आहात। पुढे जाणार आहोत आपण, पुढचा टॉपिक बघा, पुढचा क्वेश्चन बघा। आता 7 5 4 3 2 हे अंक एकदा वापरून लहानात लहान संख्या बनवा। आता शिकलोय आपण मित्रांनो, लहानात लहान संख्या बनवताना काय करतो आपण? लहानात लहान संख्या बनवताना काय करतो? चढता क्रम लावतो। काय लावतो मित्रांनो? चढता क्रम। आता चढता क्रम लावणं तर सोपं आहे, तुम्हाला समजतंय मित्रांनो। आता या संख्यांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे। मग सर्वात लहान आहे 2, 2 नंतर आहे 3, 3 नंतर आहे 4, 5 आणि 7 ही झाली मित्रांनो आपली काय? लहानात लहान संख्या झाली। ही आपली कोणती संख्या झाली मित्रांनो? लहानात लहान संख्या झाली। पुढे जाऊया, पहिला टॉपिक सोपा आहे, पुढे जाऊन जसे जसे क्वेश्चन जातील तसे तसे अवघड होत जातील। आता बघा, हे अंक वापरून मोठ्यात मोठी संख्या बनवूया। या अंकामध्ये एक 0 दिलेला आहे, 7 दिलाय, 5 दिलाय, 0 दिलाय, 8 दिलाय, 4 दिलाय। हे अंक वापरून मोठ्यात मोठी संख्या बनवा। कशी बनवायची? मोठ्यात मोठी। आता मोठ्यात मोठी बनवताना काय लावतो आपण मित्रांनो? काय लावतो? उतरता क्रम लावतो, बरोबर आहे ना? उतरता क्रम लावतो, समजतंय? मग उतरता क्रम लावा। पहिले काय घेणार? उतरता क्रम। या अंकांमध्ये उतरता क्रम काय मित्रांनो? 8 आहे। या अंकांमध्ये 8 आहे, त्याच्यानंतर 7 आहे, 5 आहे, 4 आहे आणि 0 आहे। हा झाला मित्रांनो उतरता क्रम लावल्यावर मोठ्यात मोठी संख्या। काय झाली मित्रांनो? मोठ्यात मोठी संख्या। समजतंय? मोठ्यात मोठी संख्या कशी काढली कळालं मित्रांनो? ही झाली तुमची मोठ्यात मोठी संख्या। या अंकावर काय करून यायचंय? टिक करून यायचे। हे झालं तुमचं उत्तर। आता बघा, जर इथं काय आहे बघा लिहिलं। आता पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे क्वेश्चन। बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे, हे अंक वापरून 7 5 0 8 4 हे अंक वापरून लहानात लहान संख्या काढायची आहे। या लहानात लहान संख्या बनवा। आता लहानात लहान संख्या बनवताना आपण शिकलोय मित्रांनो काय लावायचा असतो? चढता क्रम। मी हे लहान पोरासारखं नाही शिकवत, पुढे खूप अवघड आणि इम्पॉर्टन्स क्वेश्चन येतील, फक्त बनत राहा, करत राहा मित्रांनो। आता लहानात लहान संख्या बनवून चढता क्रम लावायचा आहे।
सांगा मित्रांनो चढता क्रम काय घेणार 0 घेणार, नंतर त्याच्यानंतर 4 घेणार, नंतर 5 घेणार, 7 घेणार आणि 8 घेणार. हा झाला चढता क्रम मित्रांनो. पण जर वाक्यामध्ये संख्येमध्ये 0 असेल, संख्येमध्ये काय असेल मित्रांनो 0 असेल, तर 0 स्टार्टिंगला घेत नाही. 0 स्टार्टिंगला घेत नाही. पहिल्या 2 अंकांची काय करायची अदला बदल करायची. पहिल्या 2 अंकांची काय करायची मित्रांनो अदला बदल करायची. 4 इथं घ्यायचा, 0 घ्यायचा, मग 5, मग 7, मग 8. हा झाला मित्रांनो लहानात लहान संख्या. ही काय झाली लहानात लहान संख्या. समजतंय मित्रांनो काय करतोय. ही झाली तुमची लहानात लहान संख्या. क्लिअर आहे, मॅटर क्लिअर आहे मित्रांनो. चालायचं पुढे मित्रांनो. आय होप समजलं. जेव्हा स्टार्टिंगला 0 असतो तर ती संख्येची, कारण की शेवटी कितीही 0 टाकले तर 0ची व्हॅल्यू राहत नाही, म्हणून पहिल्या 2 अंकांची काय करायची असते अदला बदल करायची असते. चला मित्रांनो पुढे जाऊया मित्रांनो. क्वेश्चन बघा पुढचा काय म्हटलेला आहे. आता बघा, आता आपल्याला संख्या शोधायची मित्रांनो. पहिल्यांदा काय म्हटलंय बघा, प्रश्न समजून घ्या. आता पुढची स्टेप जातोय मित्रांनो, आपण पुढच्या स्टेप मध्ये जातो आहोत. काय म्हटलंय 7 दिलाय, 5 दिलाय, 0 दिलाय, 8 दिलाय, 4 दिलाय. हे अंक वापरून मोठ्यात मोठी पण बनवायची आणि 5 ने भाग जाणारी बनवायची. मोठ्यात मोठी पण बनवायची आणि कितीने भाग जाणारी बनवायची 5 ने भाग जाणारी संख्या काय करायची मित्रांनो बनवायची. पहिले मोठ्यात मोठी संख्या बनवूया. आता मोठ्यात मोठी संख्या बनवताना आपण काय लावतो उतरता क्रम लावतो. काय लावतो उतरता क्रम. बरोबर आहे, उतरता क्रम लावतो. सांगा मग मोठ्यात मोठी संख्या बनवताना याचा उतरता क्रम सांगा. पहिले काय घेणार मित्रांनो 8, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 4 आणि त्याच्यानंतर 0. आणि या संख्येला ऑलरेडी कितीने भाग जातो मित्रांनो 5 ने भाग जातो, म्हणून चेंज करण्याची गरज नाही. कारण की 5ची कसोटी काय मित्रांनो 5ची कसोटी काय सांगते, एखाद्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो 5 ने भाग जातो. हे सोपं होतं. ही संख्या ऑलरेडी तुमचं काय मित्रांनो उत्तर आहे, कारण की ही संख्या मोठ्यात मोठी पण बनवली आणि कितीने भाग जातो 5 ने पण भाग जातो. या संख्येला कितीने भाग जातो मित्रांनो 5 ने पण भाग जातो. समजतंय मित्रांनो मी काय करतोय, कळतंय इथपर्यंत. चालायचं पुढे. चला मित्रांनो पुढे जाऊया. बघा मित्रांनो काय म्हटलंय बघा. आता पुढचा क्वेश्चन बघा. संख्या दिली मित्रांनो तुम्हाला, मी संख्या लिहून देतो मित्रांनो. काय दिले बघा, संख्या दिली मित्रांनो तुम्हाला 7 दिलाय, 5 दिलाय, 0 दिलाय, 8 दिलाय आणि 4 दिलाय. हे अंक वापरून लहानात लहान बनवायची आहे. आणि ती पण कशी बनवायची आहे विषम संख्या. सांगा लहानात लहान पण बनवायची आणि विषम पण बनवायची मित्रांनो. आता लहानात लहान बनवताना आपण काय करतो चढता क्रम लावतो. लहानात लहान बनवताना काय लावतो चढता क्रम लावतो. लहानात लहान बनवताना आपण चढता क्रम लावतो. मग पहिले चढता क्रम लावून घेऊ. सांगा मित्रांनो चढता क्रम कसा होईल 0, 4, 5, 7 आणि 8. मात्र शेवटी 0 चालत, स्टार्टिंगला 0 चालत नाही, म्हणून या दोघा अंकांची काय करणार अदला बदल करणार. म्हणून 4, 0, 5, 7, 8 ही झाली मित्रांनो लहानात लहान संख्या. पण आपल्याला कशी संख्या बनवायची विषम बनवायची. ही विषम आहे का. विषम संख्या कशाला म्हणतात, विषम संख्या कशाला म्हणतात, ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्येला काय म्हणतात मित्रांनो विषम म्हणतात. बरोबर आहे की नाही. समजते मित्रांनो मी काय करतोय, ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात तिला काय म्हणतात विषम. ही संख्या विषम नाहीये मित्रांनो. मग आता विषम करण्यासाठी हा शेवटचा अंक विषम नाहीये, त्याच्या पुढचा अंक बघायचा. यस हा अंक 7 विषम आहे. हा अंक 7 काय मित्रांनो विषम आहे. 8 विषम नव्हता, त्याच्या पुढचा अंक हा 7 विषम आहे, म्हणून हा इथून स्किप करायचा आणि शेवटी टाकायचा. सो 4 लिहिला, 0 लिहिला, 5 लिहिला, हा 7 स्किप केला, 8 लिहिला आणि शेवटी काय टाकला 7 टाकला. ही लहानात लहान विषम संख्या तयार झाली मित्रांनो. ही लहानात लहान काय तयार झाली विषम संख्या तयार झाली. समजते मित्रांनो मी काय करतोय, ही लहानात लहान काय तयार झाली विषम संख्या तयार झाली. क्लिअर आहे मित्रांनो, क्लिअर कट आहे, समजतंय. चालायचं मित्रांनो पुढे. सो लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा, लिहून घ्या. स्क्रीनशॉट बसणार नाही, ऍप्लिकेशन मध्ये लिहून घेणार आहात तुम्ही. क्लिअर आहे. चला काही डाऊट आहे मला कमेंट करत राहा, तुमचे नाव तुम्ही कमेंट करत राहा, म्हणजे मला समजेल की नक्की आपण सोडवतोय की नाही सोडवत आहे. कळालं नाही कळालं हे. चलायचं पुढे मित्रांनो, चालायचं पुढे. कमेंट करा पटापट, प्रत्येकाने कमेंट करून द्या, मला समजेल की नक्की तुम्ही सोडवताय. तुमचं लक्ष आहे, नुसतं वही पेन घेऊन बसू नका. चला चालायचं. यस नो पटापट. 20 सेकंद मागे पुढे चालताय मी तुमच्यापेक्षा. चालायचं पुढे. अरे हो नाही ओके चला
ठीक आहे, करूया, पुढे जाऊया मित्रांनो. काय म्हटलंय बघा, आता पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलंय. एक संख्या दिली आहे मित्रांनो तुम्हाला, एक संख्या दिली आहे मित्रांनो. काय संख्या दिली आहे बघा तुम्हाला, संख्या अंक दिलेत. 7 दिलाय, 5 दिलाय, 0 दिलाय, 8 दिलाय आणि 4 दिलाय. हे अंक वापरून लहानात लहान कोणती मित्रांनो, ती लहानात लहान, आणि ती पण कशी, 5 ने भाग जाणारी संख्या शोधायची. आता मला एक सांगा, पहिले लहानात लहान काढताना काय करतो आपण, चढता क्रम लावतो. लहानात लहान काढताना काय करतो मित्रांनो, चढता क्रम लावतो. बरोबर आहे ना, लहानात लहान काढताना चढता क्रम लावतो. मग चढता क्रम कसा लावणार सांगा मित्रांनो, 0, त्याच्यानंतर हा 4, हा पहिले 0 घेतला, हा 4 घेतला, त्याच्यानंतर हा 5 घेणार, त्याच्यानंतर हा 7 घेणार, आणि त्याच्यानंतर काय घेणार, हा 8 घेणार. ही झाली मित्रांनो लहानात लहान संख्या. पण स्टार्टिंगला 0 चालत नाही, म्हणून या दोन अंकांची काय करूया, अदलाबदल करूया. 4 0 5, हा घेतला 7 आणि हा घेतला 8. ही झाली मित्रांनो लहानात लहान संख्या. ही काय झाली, लहानात लहान संख्या झाली. ही झाली मित्रांनो लहानात लहान, लहानात लहान संख्या ही झाली मित्रांनो तुमची लहानात लहान संख्या. पण प्रश्न असा आहे, आपल्याला ती 5 ने भाग जाणारी असली पाहिजे, आणि 5ची कसोटी काय सांगते मित्रांनो, शेवटचा अंक काय असला पाहिजे, 0 किंवा 5. मग इथं 0 किंवा 5 आहे, त्याच्यानंतर हा पुढचा बघायचा, हा 5 आहे का, 0 किंवा 5 आहे का, नाही. मग त्याच्या पुढचा अंक बघायचा, यस हा 5 0 किंवा 5 आहे, इथं आहे. मग हा इथला 5 स्किप करायचा, शेवटी टाकायचा. सो 4 0 7 8 आणि शेवटी काय टाकला, 5 टाकला. कोणता अंक शेवटी टाकायचा कळतंय मित्रांनो, कोणता अंक शेवटी टाकायचा, कारण की आपल्याला लहानात लहान पण बनवायची होती आणि 5 ने भाग जाणारी बनवायची होती. म्हणून इथं 5 नव्हता, याच्या पुढचा बघितला, इथं 5 किंवा 0 नव्हता, याच्या पुढचा बघितला, इथं 5 होता, म्हणून हा अंक शेवटी टाकला. हा अंक हे 4 अंक कंटिन्यू केले आणि हा 5 काय केला, शेवटी टाकला. कळतंय मित्रांनो काय करायचं, चालूया पुढे, करूया पुढे, चालायचं मित्रांनो पुढे. चला क्विक पुढे जाऊया, समजतंय काय करतोय. चला पुढे जाऊया, लिहून घेतलं, आय होप माझी अपेक्षा आहे तुम्ही लिहिलेलं असेल. पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. आता बघा पुढचा इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे. आता बघा मित्रांनो, भरपूर पोरं खूप कन्फ्युजन असतं, परीक्षेत असाच प्रश्न येणार. IMP टॉपिक आहे मित्रांनो हा, परीक्षेत असाच प्रश्न येणार. राम या शब्दातील, लॅपटॉपच्या स्क्रीनवर दिसतोय मला, राम या शब्दातील प्रत्येक अक्षराचा वापर करून किती शब्द तयार होतील. आता पोरं लिहित बसतात, पोरं काय करतात, लिहित बसतात. आणि पर्याय क्रमांक 1 असेल 6, पर्याय क्रमांक 2 असेल, पर्याय क्रमांक 2 असेल 2, पर्याय क्रमांक 3 असेल 8, पर्याय क्रमांक 4 असेल 12. सो पोरं लिहित बसतात. लिहित बसायचं नाही मित्रांनो, लिहित बसायचं नाही. आता बघूया आपण, राम या शब्दापासून किती शब्द तयार होतील. बघा पहिला शब्द तयार होईल मित्रांनो राम. पहिला शब्द काय तयार झाला, राम. मी तुम्हाला समजवण्यासाठी करून सांगतो, असं करायचं नाही. ऍक्च्युली हे चॅप्टर परमोटेशन कॉम्बिनेशनचं आहे, पण आपल्याला परीक्षेत एवढा हार्ड टॉपिक येत नाही. टॉपिक तो येत नाही परमोटेशन कॉम्बिनेशन, त्याचं बेसिक लेवल येते. बघा राम लिहिला, त्याच्यानंतर हे दोन आदला बदल करूया, आर लिहून टाकणार, RMA रमा, बरोबर आहे. त्याच्यानंतर यम लिहिला, RA मरा, त्याच्यानंतर यम लिहिला, AR मार, त्याच्यानंतर ए लिहिला, ARM, बरोबर आहे. आणि AMR. सो जास्तीत जास्त किती टॉपिक तयार होतील मित्रांनो, किती शब्द तयार होतील, 6. किती शब्द तयार होतील मित्रांनो, 6. असं सोडवायचं नाही. ही झाली मुलांची मेथड, ही कोणाची झाली, मुलांची मेथड. सोपं काय मित्रांनो, 6 असं सोडवायचं नाही, तर काय करायचं मित्रांनो, राम हा शब्द आहे, कोणता शब्द आहे मित्रांनो, राम. राम हा शब्द आहे मित्रांनो, राम हा शब्द आहे. सो राम या शब्दापासून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील, अतिशय सोपं असतं. काय करायचं, यांना नंबर द्यायचे 1 2 आणि 3, आणि सर्वांचा काय करायचा मित्रांनो, गुणाकार करायचा. सर्वांचा काय करायचा, गुणाकार करायचा. बेक बेन बेत्रिक 6. राम या शब्दापासून किती शब्द तयार होतील, प्रत्येक अक्षराचा वापर करून किती शब्द तयार होतील, 6 शब्द तयार होतील. किती शब्द तयार होतील मित्रांनो, 6 शब्द तयार होतील. समजतंय काय करतोय, कोणत्या पद्धतीने करतोय, लक्ष देताय मित्रांनो. चालायचं पुढे, व्यवस्थित क्वेश्चन लिहून घ्या, व्यवस्थित क्वेश्चन लिहून घ्या. आपण पुढे जाणार आहोत, लक्षात आलं, समजतंय, यस नो टाईप करा, मला सांगा. टाईपच करत नाही आज कोणी, काय विशेष आहे, कमेंट करायचं नाहीये का, कसम खाल्ली आहे, उपवास आहे आज, सर नाही आमच्याकडे उपवासाला कमेंट करत नाही, असा काय प्रकार आहे. चालायचं पुढे, ओके. बरं आवाज वगैरे येतोय ना तुम्हाला, मला असं कधी कधी जाणवतं की आवाज येत नाहीये. बघा तसंच नासिक या शब्दातील प्रत्येक अक्षराचा वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील. आवाज येतोय का, चेक करतो एकदा, आवाज येतोय का, आवाज येतोय, यस येत आहे, आवाज तर येत आहे मित्रांनो, आवाज तर येत आहे. आय होप आवाज येत आहे, अशी अपेक्षा आहे मला, आवाज पण येत आहे, बरोबर आहे.
सो नासिक या शब्दातील प्रत्येक अक्षराचा वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील. मग हाताने लिहित बसायचं नाही, नासिक या शब्दाचे हाताने लिहित बसायचं नाही मित्रांनो. बस नासिक अंक लिहून शब्द लिहून टाकायचा. काय तुमचा NASSIK. नासिकची स्पेलिंग मोठ्याने मी म्हणत नाहीये, एवढाही लहान नाहीये. हा आता बस काय करणार. ओके मॅम, चलो मॅम, अश्विनी मॅम ठीक आहे. हा नासिक या शब्दातील प्रत्येक अक्षराचा वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील. सेकंदात उत्तर भेटेल मित्रांनो. पहिला ऑप्शन आहे, याला 1 अंक दिला, याला दिला मित्रांनो 2, या यसला दिलाय 3, याला दिलाय मित्रांनो 4, याला दिलाय मित्रांनो 5 आणि याला दिलाय मित्रांनो 6. 6 अंक आहेत म्हणून 6 नंबर दिले आणि सर्वांचा काय केला मित्रांनो, गुणाकार केला. सर्वांचा काय केला, गुणाकार केला. बेक बे बेत्रिक 6, 6 चोक 24, 24 पंचे 120, 24 पंचे 20, अलग 120 यांचा गुणाकार आणि 120 गुणिला 6, सो 12×72 राहिलेला 0. सो नासिक या शब्दापासून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील मित्रांनो, 720. किती शब्द तयार होतील, 720. समजते मी काय करतोय, कोणत्या पद्धतीने सोडवतोय, कळतंय मित्रांनो. चालायचं पुढे, चालायचं पुढे, व्यवस्थित लिहून घ्या. नासिक या शब्दापासून ट्रिक्स कळाली. असे काही शब्द आले तर त्यापासून कोणकोणते अंक तयार होतात लक्षात ठेवायचं. पण जसं मागचा शब्द घेतला आपण राम, इथं घेतलाय नासिक, यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, कुठलाही अंक रिपीट झालेला नाही. परत एकदा मी सांगतोय मित्रांनो, या शब्दामध्ये कुठलाही अंक रिपीट झालेला नाही म्हणून तुम्ही या पद्धतीने लिहून घेतलं. रिपीट झालेला नसेल तर या पद्धतीने लिहून घ्यायचं. समजतंय मित्रांनो मी काय करतोय, रिपीट झालेला नसेल तर या पद्धतीने लिहून घ्यायचं. आता जर रिपिटेशन होत असेल, एखादा अंक रिपीट होत असेल तर काय करायचंय, एखादा अंक जर रिपीट होत असेल तर काय करायचंय ते आपण आता चर्चा करूया मित्रांनो. त्याची काय करूया आपण, चर्चा करूया. बघा फॉर एक्झाम्पल, सलमान या शब्दातील प्रत्येक अक्षराचा वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील. सलमानची स्पेलिंग बघा, जाणून बुजून मी लिहिलेली अशी. सलमानची स्पेलिंग अशी लिहिली. काय लिहिला मित्रांनो, SALLAMAA आणि N अशी दिली मित्रांनो सलमान. आता अनेक ए दिलेले आहेत. आता कोणता ए पुढे कोणता ए मागे सांगता येईल का आपल्याला, नाही. मग पहिले संख्या मोजून घ्या, किती आहेत अंक, 2 4 6 8. 8 अक्षर आहेत मित्रांनो. या शब्दामध्ये किती अक्षर आहेत, 8. म्हणून 1 गुणाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये 3, गुणाकारामध्ये 4, गुणाकारामध्ये 5, गुणाकारामध्ये 6, गुणाकारामध्ये 7 आणि गुणाकारामध्ये काय केलं मित्रांनो, 8. गुणाकारामध्ये 8 तो टाकून घेतले. अशा 8 अक्षर एकाखाली एक काय केले मित्रांनो, आपण टाकून घेतले. बस आता सिंपल लॉजिक आहे. एखादा अक्षर किती वेळा रिपीट झालेलं आहे ते चेक करूया. एखादा अक्षर किती वेळा रिपीट झालेलं आहे ते काय करायचे मित्रांनो, चेक करायचे. ए बघा बरं, एकदा आहे, दोनदा आहे, 3 वेळा आहे आणि 4 वेळा आहे. ए अक्षर किती वेळा आहे मित्रांनो, 4 वेळा आहे. ए अक्षर किती वेळा आहे मित्रांनो, 4 वेळा आहे. म्हणून 1 गुणाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये 3, गुणाकारामध्ये 4. एखादा अक्षर जेवढ्या वेळा रिपीट झालं तेवढ्या वेळा छेदस्थानी काय केलं, टाकून घ्यायचं. एखादा अक्षर जेवढ्या वेळा रिपीट झालं तेवढ्या वेळा ते छेदस्थानी काय करायचंय मित्रांनो, टाकून घ्यायचंय. आणि बस आता आपल्याला हा क्वेश्चन काय करूया, सॉल्व्ह करूया मित्रांनो. 1 गेला, 1 गेला, 2 गेला, 2 गेला, 3 गेला, 3 गेला, 4 गेला, 4 गेला. सो काय उत्तर राहिलं मित्रांनो, 5 गुणाकारामध्ये 6, गुणाकारामध्ये 7, गुणाकारामध्ये 8, 6 पंचे 30. काय आला मित्रांनो, 30. गुणाकारामध्ये तुमचा 7 आणि गुणाकारामध्ये तुमचा आला मित्रांनो 8. बरोबर आहे. 7 त्रिक 2 चे 10. बरोबर आहे. 7 त्रिक 21 आणि राहिलेला 0. 2 चे 10 गुणाकारामध्ये 8. 2 चे 10 गुणाकारामध्ये जर 8 केलं मित्रांनो तो 0 लिहून टाका. 8 एका 8 आणि 8 दुने 16. तो सलमान हा शब्द किती पद्धतीने लिहिता येईल मित्रांनो, 1680 पद्धतीने लिहिता येईल. किती पद्धतीने लिहिता येईल, 1680 पद्धतीने लिहिता येईल. परीक्षेत असा प्रश्न येतो म्हणजे येतो. परमोटेशन कॉम्बिनेशन सारखा हाय लेवलचं चॅप्टर येत नाही, पण असे क्वेश्चन येणार म्हणजे येणार. सो लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर मित्रांनो, क्लिअर. चला लिहून घ्या, लिहून घ्या. इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे. बघा तुमचं माझं टार्गेट असेल की एकही क्वेश्चन मिस व्हायला नको. मग जीएस असेल, बाकीचे सब्जेक्ट असतील, मॅथ रिझनिंग असेल, एकही टॉपिक मिस होणार नाही. लिहून घ्या. चला लिहिलं मित्रांनो, लिहिलं. चला पुढे जाऊया, पुढे जाऊया. एकच मॅडमने कमेंट केली, अश्विनी मॅम कमेंट करताय. बाकीचे लोक आज उपवास आहे, बाकीच्या लोकांचा फक्त लाईव्ह आहेत, बाकीच्या लोकांचा उपवास आहे. चला आता पुढचा शब्द दिला बघा, करीना. चला आपली करीना, करीनाचं लग्न झालंय सध्या. करीना का करिश्माचं, ओके. माझं ते नेहमी कन्फ्युजन राहतं. कटरीनाचं झालंय का लेटेस्ट, ओके ओके गुड. हा तर करीना. आता आपण करीना घेऊया मित्रांनो. करीना शब्द दिलाय, हा असा करीना, कमीना नाही, करीना. सो ही करीना.
करीना या शब्दातील प्रत्येक अक्षराचा वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील? आपल्याला करीना या शब्दापासून जास्तीत जास्त किती शब्द होतील काय करायचे मित्रांनो? तयार करायचे. मग मला एक सांगा, करीनामध्ये किती शब्द आहेत? करीनामध्ये किती शब्द आहेत मित्रांनो? मोजा. 2 4 6 आणि 1 7 शब्द आहेत. करीनामध्ये किती शब्द आहेत मित्रांनो? 7. म्हणून 1 गुणाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये 3, गुणाकारामध्ये 4, गुणाकारामध्ये 5, गुणाकारामध्ये 6 आणि गुणाकारामध्ये 7. छेदस्थानी काय टाकूया मित्रांनो? आता कुठला अंक किती वेळा रिपीट झालेला आहे बघा. ए रिपीट झालेला आहे 2 वेळा. ए किती वेळा झालाय मित्रांनो? 2 वेळा झालाय. म्हणून 1 गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 2. बरोबर आहे. अजून कुठला अंक रिपीट झालाय का बघा बरं. यस, अजून हा ई अंक रिपीट झालाय मित्रांनो 2 वेळा. हा ई रिपीट झालाय 2 वेळा, म्हणून पुन्हा 1 गुणाकारामध्ये 2. अजून एखादा अंक 3 वेळा रिपीट झाला असता तर काय लिहिलं असतं आपण? 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3. जेवढ्या वेळा रिपीट झाला तेवढ्या वेळा तो काय करायचा? लिहून काढायचा. समजतंय मित्रांनो? चला मग आता भाग देऊया मित्रांनो. आपण भाग देऊया. काय करणार आता बघा, लक्ष द्या. 1 गेला, 1 गेला, 2 गेला, 2 गेला. या एकाची व्हॅल्यू राहत नाही. बे 1 बे आणि बे 2 4. समजतंय मित्रांनो काय करतोय? आता 3 1 3 3 2 5 6 आणि 7 या सर्वांचा काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. 3 2 6, 6 पंचे 30. 30 गुणाकारामध्ये आला मित्रांनो हा 6 आणि गुणाकारामध्ये आला 7. 7 7 रे किती? 18. 180 झाले का? 3 2 6, 6 पंचे 30, 30 गुणिला 6, 7 रे 18, 180. 180 गुणिला किती मित्रांनो? 7. वाटल्यास 180 गुणाकारामध्ये 7 इथं करतो. 8 7 आलं नाही तर ठीक आहे, नाही आलं तर त्याच्यापेक्षाही उत्कृष्ट 0 लिहून टाका. 7 8 56 6, आजच्याला 5, 7 1 7 आणि 7 5 12. सो काय उत्तर येणार मित्रांनो? करीना हा शब्द किती पद्धतीने लिहिता येईल? करीना हा शब्द किती पद्धतीने लिहिता येईल? 1260 पद्धतीने लिहिता येईल. समजतंय मित्रांनो? बाजूला होतोय, लिहून घ्या व्यवस्थित. जेव्हा रिपीट करणार आहात व्हिडिओ त्यावेळेस पुन्हा क्वेश्चन लिहिणार आहात. क्लिअर आहे? बाकीच्या लोकांनी पण कमेंट करा, सर समजलं, नाही समजलं, सर रिपीट करा. यस नो. एवढे लोक ऑनलाईनला आहेत पण फक्त 1-2 लोक कमेंट करताय. दिसतंय प्रत्येकाला? चलायचं पुढे. ओके चला पुढे जाऊया मित्रांनो. पुढे जाऊया. चला करू का रफ? करू रफ आहे. चलो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघूया मित्रांनो. चला ओके. सो करीना हा शब्द एवढ्या पद्धतीने लिहिता येईल. लिहिता आलं? यस अश्विनी मॅम, आपणच दोघं खेळतोय असं मला वाटतंय. बाकीच्या लोकांनी आज काय उपवास आहे? आता बघा हाच तोच क्वेश्चन दिलेला आहे. 7 5 4 8 हे अंक एकदा वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? सेम फॉर्म्युला मित्रांनो. जास्तीत जास्त शब्द तयार करायला लावतात किंवा जास्तीत जास्त काय तयार करायला लावतात? संख्या तयार करायला लावतात. मग काय करणार? संख्या काय आहे तुमची? 7 आहे, 5 आहे, 4 आहे ना 8 आहे. या संख्या नाही आहेत. यांना नंबर देऊया. यांना नंबर देऊया मित्रांनो. यांना काय नंबर देऊया? किती संख्या आहेत या? 4 संख्या आहेत ना मित्रांनो. 1 2 3 आणि 4. आणि या सर्वांचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. या संख्यांचा काय करायचा आहे? गुणाकार. बे 1 बे, बे 3 6 आणि 6 चोक 24. सो या संख्या एकदा वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील मित्रांनो? 24 संख्या तयार होतील. किती संख्या तयार होतील? 24 संख्या तयार होतील. समजतंय मित्रांनो मी काय करतोय? कोणत्या पद्धतीने सोडवतोय? लक्षात येतंय? चला पुढे जाऊया. समजलं हे? चला लिहून काढणार आहात, क्वेश्चन लिहून काढणार आहात. पुढे जाणार आहोत. पुढे जाणार आहोत मित्रांनो. बघा पुढचा क्वेश्चन बघा काय आहे मित्रांनो, महत्वाचा आहे. संख्या बघा खूप अवघड दिलेली आहे. अवघड म्हणजे थोडस मोठं उदाहरण आहे. संख्या दिली आहे मित्रांनो तुम्हाला. संख्या दिलेली आहे. काय दिली आहे मित्रांनो बघा. लक्ष द्या. 8 दिलाय, 8 दिलाय, त्याच्यानंतर 4 दिलाय मित्रांनो, त्याच्यानंतर 2 दिलाय मित्रांनो, त्याच्यानंतर पुन्हा 8 दिलाय, पुन्हा 4 दिलाय मित्रांनो, पुन्हा 8 दिलेला आहे, पुन्हा 4 दिलाय मित्रांनो, पुन्हा 7 दिला आहे आणि पुन्हा 5 दिला आहे. आणि हे अंक वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील हे काय करायचे? आपल्याला सोडवायचंय. मग संख्या बघा बरं किती आहेत? 2 आहेत, 4 आहे, 6 आहे, 8 आणि 1 9 संख्या आहेत मित्रांनो. किती अंक आहेत टोटल? 9 अंक आहेत. किती अंक आहेत मित्रांनो? 9 अंक. म्हणून काय करणार? 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 6 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 8 आणि गुणाकारामध्ये 9. बरोबर आहे? डिवायडेड बाय ए बघा बरं. 4 बघा बरं किती वेळा आहे? 1 आहे, 2 आहे आणि 3 वेळा 4 आहे मित्रांनो. म्हणून 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3. 4 हा अंक 3 वेळा होता म्हणून 3 वेळा लिहून टाकला. समजते मित्रांनो?
परत एखादा अंक 8 अंक पण 3 वेळा आहे, 8 अंक पण 3 वेळा आहे, 1 आहे, 2 आहे आणि 3 वेळा 8 अंक आहे म्हणून पुन्हा 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3. अजून कोणता अंक रिपीट होतोय का? नाही होते मित्रांनो. बस या सर्वांचं काय करायचं आपल्याला? कट करायचे. आता सोपं आहे मित्रांनो, कट करणं सोपं आहे. 1 गेला 1 गेला, 2 गेला 2 गेला, 3 गेला 3 गेला, बरोबर आहे. बे एक बे, बे दुने 4, 3 एक 3 आणि 3 दुने 6. या एकाची व्हॅल्यू राहत नाही. समजतंय मित्रांनो काय करतोय? बघा 5 दुने 10, 10 दुने 20, 20 20 गुणिला 7, 140 गुणाकारामध्ये 8 आणि गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 9. बरोबर आहे. समजतंय काय करतोय? आता बघा इथे लिहून घेतो, इथे लिहून घेतो. हा 140 गुणाकारामध्ये 8, 0 शी 0, 8 चोक 32 शी 2, हातच्याला 3, 8 एक 8 आणि 3 11, 1120 गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 9. किती? 9. 0 शी 0, 9 दुने 18 8, हातच्या 1, 9 1 9, 10 1 10 0, हातच्याला 1, 9 1 9 1 10, 10,080 पद्धतीने हा शब्द काय करता येईल? लिहिता येईल. समजतंय? हे परम्युटेशन कॉम्बिनेशनचं चॅप्टर आहे. तुम्हाला या लेवलने करा. ते चॅप्टर खूप थोडंसं अवघड असतं, त्या पद्धतीने पण तुम्ही सॉल्व्ह करा. आपण परम्युटेशन कॉम्बिनेशन चॅप्टर पण घेणार आहोत पुढे. चला लिहिलं. चला झालं मित्रांनो, याचं लिहून काढा, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. वाटल्यास पुन्हा रिपीट करणार आहात, पुढे जाणार आहोत मित्रांनो आपण. चला चालायचं पुढे मित्रांनो, पुढे जाऊया मित्रांनो. बघा क्वेश्चन काय दिलाय. पुढचा क्वेश्चन दिलाय मित्रांनो, 5 ते 10 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज करा. बरोबर आहे मित्रांनो. 5 ते 10 पर्यंत सर्व संख्यांची काय करायची मित्रांनो? बेरीज करायची. आता 5 ते 10 पर्यंत सर्व संख्यांची जर बेरीज करायची ठरवली मित्रांनो, तर मला एक सांगा, मी असं लिहून काढलं. आता हे उदाहरण सोपं आहे. 5, 6, 7, 8, 9 आणि 10 अशी बेरीज करायची नाही. पहिल्यांदा संख्या मोजा. किती झाल्या मित्रांनो? 6. संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6. एकूण संख्या किती आहेत मित्रांनो? 6 आहेत. अशा मोजायच्या नाही, पहिले एकूण संख्या काढायच्या. काय काढायच्या मित्रांनो? एकूण संख्या. एकूण संख्या कशा काढतो आपण? एकूण संख्या कशा काढतो? मोठ्या संख्येतनं लहान संख्या मायनस करतो आणि आधी काय करतो? 1. मोठ्या संख्येतनं लहान संख्या मायनस करायची, वजा करायची आणि आधी काय करायचं मित्रांनो? 1 करायचा. मग मोठी संख्या कोणती आहे? 10. 10 मधनं 5 वजा करा. 10 मायनस 5 आणि अधिक 1. 10 मधनं 5 गेले, 5 अधिक 1. सो एकूण संख्या आल्या मित्रांनो 6. एकूण संख्या किती आल्या? 6 आल्या. समजतं एकूण संख्या कशा काढल्या? आता हे उदाहरण 5 ते 10 पर्यंत पहिलं उदाहरण आहे. 15 ते 20, 78 ते 200, 212 ते 313 काही विचारू शकतात. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पहिले एकूण संख्या काढायला शिका. एकूण संख्या कशा काढणार? मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करणार, मोठ्या संख्येचं चिन्ह देणार. मोठ्या संख्येचं काय देणार मित्रांनो? चिन्ह देणार. मग आता एकूण संख्या आल्या 6. आता सर्व संख्यांची बेरीज करायची. मग आता सर्व संख्यांच्या बेरजेचा फॉर्म्युला सर्व संख्यांची बेरीज कशी करतो? पहिली संख्या मित्रांनो. कोणती संख्या? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. अधिक काय? शेवटची संख्या भागाकारामध्ये 2. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये 2 आणि गुणाकारामध्ये एकूण संख्या. लक्षात ठेवायचंय, गुणाकारामध्ये एकूण संख्या. स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये एकूण संख्या. बरोबर आहे. सांगा मग पहिली संख्या काय आहे आपली? पहिली संख्या काय होती मित्रांनो? 5 होती. पहिली संख्या काय होती? 5 होती. अधिक शेवटची संख्या काय होती मित्रांनो आपली? 10 होती. 5 अधिक 10 डिवायडेड बाय 2 गुणाकारामध्ये एकूण संख्या किती आल्या? 6. 10 5 15 डिवायडेड बाय 2 गुणाकारामध्ये 6. आता या 2 आणि या 6 ला भाग जाईल की 15 ला भाग जाईल मित्रांनो? 6 ला भाग जाईल. बे एक बे आणि बे त्रिक 6 आणि 15 त्रिक किती झाले? 45. म्हणजेच 5 ते 10 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज होणार मित्रांनो 45. किती होणार? 45. सो या फॉर्म्युला बेसिक एकदम सोपं आहे मित्रांनो. पहिल्यांदा एकूण संख्या काढायच्या आणि एकूण संख्येनंतर बेरजेचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. बघा वाटल्यास अशी बेरीज करून बघा. 45 येते का? प्रूफ करू आपण. आपलं उत्तर बरोबर येते का? 7 5 11, 11 6, 7 18 मित्रांनो. 18 आणि 8 किती मित्रांनो? 18 आणि 8 26, 26 आणि 9 35, 35 आणि 10 45. आपलं उत्तर बरोबर आहे मित्रांनो. आपलं उत्तर काय आहे? बरोबर आहे. समजतंय काय करतोय? चला स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या. बेरजेचा फॉर्म्युला, एकूण संख्येचा फॉर्म्युला. काल परवा पण मी नोटांचं उदाहरण शिकवत असताना एकूण संख्या शिकवल्या होत्या. मागच्या लेक्चर मध्ये पण एकूण संख्या शिकवल्या होत्या. नोटांचं उदाहरण शिकवत असताना काल परवा एकूण संख्या काढायच्या कशा? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, अधिक 1 करायचा, बरोबर एकूण संख्या मिळतात. नंतर बेरजेचा फॉर्म्युला टाकायचा. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये एकूण संख्या.
रिपीट करतोय फॉर्म्युला, लक्षात राहिला पाहिजे मित्रांनो, तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. पहिला फॉर्म्युला 90% तुम्हाला फक्त पूर्ण ओव्हरऑल गणितामध्ये 20 फॉर्म्युले पाठ करायचे मित्रांनो. हा माझा शब्द आहे. 20च्या पलीकडे 21वा फॉर्म्युला होऊ देणार नाही. पूर्ण मॅथ स्पर्धा परीक्षेचं पूर्ण मॅथ तुमचं 15 ते 20 फॉर्म्युल्यामध्ये कंप्लीट होऊन जाईल. चालायचं मित्रांनो, चालायचं पुढे. चला पुढे जाऊया. आता पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला मित्रांनो. पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. 12 ते 50 पर्यंत सर्व अंकांची बेरीज करायची मित्रांनो आपल्याला. 12 ते 50 पर्यंत सर्व अंकांची काय करायची, बेरीज करायची. येते मॅडम अश्विनी मॅडम लक्षात? अश्विनी मॅडम लक्षात येते? बाकीचे लोक कमेंट करा, मला समजेल नक्की तुम्ही खरंच कमेंट करताय नाही करताय. संजय करताय आहेत का? चला बघा, आता 12 ते 50 पर्यंत सर्व संख्यांची काय करायची, बेरीज करायची मित्रांनो आपल्याला. पहिल्यांदा एकूण संख्या काढूया आपण पहिल्यांदा काय काढूया, एकूण संख्या. आता एकूण संख्या कशा काढणार, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करणार, अधिक 1 करणार. 50 वजा 12 आणि अधिक 1 एकूण संख्या मिळाल्या. 50 वजा 12 अधिक 1 एकूण संख्या मिळाल्या. बरोबर आहे. 50 मधनं 12 गेले मित्रांनो, राहतात 38. 38 आणि प्लस 1 39. सो एकूण संख्या किती आल्या मित्रांनो, 39. दिसते तुम्हाला स्क्रीनवरती, एकूण संख्या आल्या 39. ओके, आता एकूण संख्या 39 आल्या. आता बेरजेचा फॉर्म्युला आता शिकलोय मित्रांनो आपण. एखाद्या संख्येची बेरीज करायची असेल, सर्व संख्यांची बेरीज करताना काय फॉर्म्युला वापरतो, पहिली संख्या किती आहे 12, पहिली संख्या आहे 12 अधिक शेवटची संख्या मित्रांनो किती 50 डिवायडेड बाय किती मित्रांनो 2 गुणाकारामध्ये एकूण संख्या किती 39 डिवायडेड बाय 2 गुणाकारामध्ये एकूण संख्या किती मित्रांनो 39. 50 आणि 12 झाले मित्रांनो 62 डिवायडेड बाय 2 गुणाकारामध्ये 39. समजतंय मित्रांनो काय करतोय. आता 2 आणि 39 ला भाग जाईल काय 62 ला भाग जाईल. बे एक बे, बे त्रिक 6 आणि बे एक बे. सो तुमचं उत्तर आलं मित्रांनो 39 गुणाकारामध्ये 31. सो 39 गुणाकारामध्ये 31. पहिले गुणाकार करून घेऊया. पहिले काय करून घ्या गुणाकार. याच्या गुणाकाराची मी तुम्हाला अफलातून ट्रिक्स पण सांगेन, पण सध्या असं लक्षात ठेवा 9 एक 9 3 एक 3. पहिले एकाने भाग गुणाकार केला, खाली स्टार. 9 त्रिक 27 7 हातच्याला 2 मित्रांनो 3 त्रिक 9 आणि हे 2 11. यांची बेरीज करूया 9 7 आणि 3 10 0 हातच्याला 1 1 आणि 1 मित्रांनो 2 1. सो 1209 या 12 ते 9 ही आली बेरीज मित्रांनो. कशाची बेरीज आली 12 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती आली मित्रांनो 1209. समजतंय काय करतोय, समजतंय काय करतोय, लक्षात येत असेल मित्रांनो. बघा प्रॉपर वेने होतंय तुम्हाला, आय होप तुम्हाला लक्षात येत असेल. बाजूला होतोय लिहून घेणार हे चॅप्टर बाजूला होतोय मित्रांनो, लिहून घेणार पुढे जाणार आहोत आपण. चला व्यवस्थित लिहून घ्या, पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. 11 ते 99 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज करायची. मला 11 ते 99 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात मित्रांनो. तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. व्हॉट्सअपला मला याचं उत्तर फोटो लिहून मला फोटो काढून पाठवणार आहात. याचं उत्तर लिहून व्हॉट्सअपला मला फोटो काढून काय करणार आहात, पाठवणार आहात. 11 ते किती 99 पर्यंतच्या सर्व संख्यांची काय शोधायची, बेरीज शोधायची आहे. चालायचं मित्रांनो पुढे. हे उदाहरण तुमच्यासाठी आहे. पुढे जाऊया. बघा मित्रांनो पुढे काय म्हटलंय बघा, असाच प्रश्न येतो, मंदिराचाच प्रश्न येतो. प्रश्न सुद्धा चुकणार नाही मित्रांनो, लक्ष द्या. काय म्हटलंय, एका मंदिरात 101 पायऱ्या आहेत. 101 पायऱ्या असून प्रत्येक पायरीवर त्याच्या क्रमांक एवढे फुलं ठेवलेत. कदाचित काहीतरी मोठा नवस असेल, भगवान तिला हो म्हणू दे, ठीक आहे असा. तर तिच्या क्रमांक एवढे फुलं ठेवलेले आहेत. तर एकूण फुलं किती, एका मंदिरात 101 पायऱ्या आहेत आणि प्रत्येक पायरीवर त्याच्या क्रमांक एवढे फुलं ठेवले, ते एकूण फुलं किती. म्हणजे पहिल्या पायरीवर 1 फुल, दुसऱ्या पायरीवर 2 फुल, तिसऱ्या पायरीवर 3 फुल, 15व्या पायरीवर 15 फुलं, 50व्या पायरीवर 50 फुलं, 75व्या पायरीवर 72 फुलं. पायरी क्रमांक बरोबर तेवढे फुलं. म्हणजेच काय, आपल्याला थोडक्यात 1 ते 101 ची काय करायची, बेरीज करायची. समजते मित्रांनो काय करायचं आपल्याला, 1 ते 101 ची काय करायची. पहिला पायरी क्रमांक 1 आहे आणि शेवटचा पायरी क्रमांक 101 आहे, म्हणजे 1 ते 101 ची काय करायची बेरीज. मग पहिल्यांदा एकूण संख्या सांगा किती येणार. एकूण संख्या मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करणार, अधिक 1 करणार. तर उत्तर काय येणार, एकूण संख्या किती येणार. एकूण पायऱ्या किती आहेत, 101च आहेत. 1 पासून सुरुवात असेल तर शेवटचा दाखला असतो, टेन्शन घ्यायचं नाही. मग आपला फॉर्म्युला काय, पहिली संख्या 1 अधिक शेवटची संख्या 101 डिवायडेड बाय किती 2 गुणाकारामध्ये किती मित्रांनो 101. एकूण पायऱ्या किती आहेत 101. सोपं आहे, समजतंय मित्रांनो काय करतोय. मी इथं लिहिणार आहे पण पुन्हा 101 हा 1 किती झाला 102 डिवायडेड बाय 2 गुणाकारामध्ये किती मित्रांनो 101. समजतंय काय करतोय. आता या दोनाने या 101 ला भाग देऊया. बे एक बे, बे पंचे 10 मित्रांनो आणि बे एक बे. सो 51 गुणाकारामध्ये हा 101.
101 लिहून टाका. गुणाकारामध्ये 51 पहिले एकाने भाग देतो. 1 1 1 0 1 1 101 1 गुणिला 0 0 आणि पुन्हा 1 1 1 खाली दिलाय मित्रांनो स्टार किंवा 0 5 1 5 5 गुणिला 0 0 आणि 5 1 5 आणि यांची काय करूया बेरीज. मी तुम्हाला 51 कोणत्याही संख्येला कसा भाग द्यायचा याची हायपोथेटिकल मेथड पण सांगेन. विदिन सेकंदात तुम्हाला आलं असतं, पण आपण एक एक स्टेप वाईज स्टेप जाऊया. 1 5 5 1 5 5 सो किती आले मित्रांनो बेरीज 51 51 5151 फुलं आहेत. 5151 फुलं आहेत. चालायचं मित्रांनो पुढे. समजतंय एका मंदिरात जर 101 पायऱ्या असतील आणि त्या पायरीवर त्याच्या क्रमांक एवढे फुलं ठेवायची असतील तर किती फुलं लागतील मित्रांनो 5151 फुलं लागतील. चालायचं पुढे. चला समजून घेतलं. आता पुढे जाऊया. बाजूला होतोय लिहून काढणार आहात. मी बाजूला होतोय लिहून काढणार आहात. चला मित्रांनो पुढे जाऊया. बाजूला होतोय लिहून काढणार आहात. पुढे जाऊया मित्रांनो. आय होप तुम्हाला इथपर्यंत कळालं. पुढे जाऊया. चला लिहिलं. ओके नाव द नेक्स्ट बघा मित्रांनो. पुढचा क्वेश्चन काय महत्वाचा. एका मंदिरात 51 पायऱ्या असून प्रत्येक पायरीवर त्याच्या क्रमांक एवढे नारळ फोडले आहेत तर एकूण किती नारळ फोडले एकूण किती नारळ फोडले मित्रांनो. त्याच्या क्रमांक एवढे नारळ फोडलेली आहेत तर एकूण किती नारळ फोडले. आता काय करणार मित्रांनो. आता बघा पहिला क्रमांक पहिल्या नारळ कदाचित नवस काय होता भगवान तिला हो म्हणू दे नारळ फोडेल. बरोबर आहे. असं काहीतरी नवस केला असेल तुम्ही. 51 पायऱ्या आहेत म्हणजे पहिली पायरी 1 आहे आणि शेवटची पायरी तुमची 51 आहे. बरोबर आहे. सो 51 पायऱ्या आहेत. क्लिअर. 51 पायऱ्या आहेत. मग आपल्या पहिली एकूण पायऱ्या 51 असतील. काही टेन्शन घ्यायचं नाही. एकूण पायऱ्या किती असतील 51. एकूण पायऱ्या. मी असा डायलॉग का मारत राहतो त्याच्या मागचा उद्देश असतो तुमचं मन लागावं. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. कोणीही मनावर घेऊ नये. जसं की लहान पोरांना एबीसीडी शिकवताना काय असतं. एबीसीडी शिकवत असताना काय असतं की त्यांच्यामध्ये पुस्तकांची ए फॉर ऍपल म्हणतात, बी फॉर बॅट म्हणतात. तुमच्या वयातल्या पोरांना एबीसीडी शिकवायचे तर ए फॉर ऍपल आणि बी फॉर बॅट चालेल का. नाही तर तुम्हाला म्हणावं लागेल ए फॉर अनिता, बी फॉर बबिता, सी फॉर कविता. त्याच वेळेस तुमचं काय लागेल मन लागेल. सो त्याच्यामुळे असं एक्झाम्पल दिलं. मनावर घेऊ नका. चला महत्वाचं म्हणजेच काय एकूण पायऱ्या आहेत मित्रांनो 51. आपला पहिला फॉर्म्युला काय पहिली संख्या म्हणजे 1 नंबरची पायरी अधिक 51 ची पायरी डिवायडेड बाय किती 2 गुणाकारामध्ये किती पायऱ्या 51 पायऱ्या. क्लिअर आहे मित्रांनो. एक गुणाकारामध्ये 51 पायऱ्या. सांगा 51 प्लस 1 किती झाले 52 डिवायडेड बाय 2 गुणाकारामध्ये 51. समजतंय मित्रांनो काय करतोय. आता 2 ने 52 ला भाग देईल. जेव्हा 2 ने भाग देतो तर हाफ करतो आपण. 52 चे हाफ सांगा. बे एक बे, बे दुने 4, एक उरला बेसक 12, हा 26 आणि हा 51. यांचा काय करायचं आपल्याला फक्त गुणाकार करायचा आहे. 51 गुणाकारामध्ये 26. 26 चा पाडा आला तर उत्कृष्ट, नाही आला तर त्याच्यापेक्षाही उत्कृष्ट. बरोबर आहे. 6 1 6 6 पंचे 3 0 खाली स्टार 2 1 2 आणि 5 दुने 10 आणि यांची काय करायची मित्रांनो बेरीज 6 6 2 2 3 3 1 1. सो 1326 फुलं त्या पायरीवर किंवा नारळ तेवढे काय करावे लागतील फोडावे लागतील. किती नारळ फोडावे लागतील मित्रांनो 1326 नारळ काय करावे लागतील फोडावे लागतील. कळतंय मित्रांनो काय करतोय. चालायचं पुढे मित्रांनो. आय होप तुम्हाला कळालं असेल आपण कोणत्या पद्धतीने करतोय. चला पुढे जाऊया मित्रांनो. पुढे जाऊया. ओके नेक्स्ट बघा. नेक्स्ट महत्वाचं लेक्चर करूया. नेक्स्ट पॉइंट बघा महत्वाचा. आता काय म्हटलंय घड्याळातील सर्व अंकांची बेरीज करा. आता आपल्या सर्वांना माहिती आहे घड्याळामध्ये 12 नंबर असतात. किती अंक असतात 12 अंक असतात मित्रांनो. घड्याळात किती अंक असतात 12 अंक असतात. तर 1 ते 12 ची बेरीज करायची. 1 ते 12 ची काय करायची मित्रांनो बेरीज करायची. मग पहिला अंक आहे तुमचा 1 आणि शेवटचा अंक आहे 12 आणि सर्वांचे काय करायचे मित्रांनो बेरीज करायची. आता सर्वांची बेरीज करणं सोपं आहे. एकूण संख्या आहेत 12. एकूण संख्या किती आहेत मित्रांनो 12. तर सोपं आहे. एकूण संख्या आहेत 12. पहिली संख्या आहे 1 अधिक 12 डिवायडेड बाय किती 2 आणि गुणाकारामध्ये एकूण संख्या किती 12. सरासरी एकूण बेरजेचा फॉर्म्युला टाकला. कळालं मित्रांनो. बेरजेचा फॉर्म्युला कळाला. 12 प्लस 1 किती झाले मित्रांनो 13 डिवायडेड बाय 2 गुणाकारामध्ये किती मित्रांनो 12. 2 आणि या 12 ला भाग जाईल. बे एक बे आणि बेसक 12. सो 13 किती झाले मित्रांनो 78. तो घड्याळातील सर्व अंकांची बेरीज किती येते मित्रांनो 78 येते. घड्याळातील सर्व अंकांची बेरीज किती येते मित्रांनो 78 येते. चालतंय पुढे. चालायचं पुढे. समजलं. आय होप लक्षात आलं असेल कोणत्या पद्धतीने आपण सोडवतोय. चला पुढे जाऊया मित्रांनो. लक्षात येतंय. चला पुढे जाऊया. ओके नाव द नेक्स्ट बघा.
काय म्हटलंय बघा, 5 ते 20 मधील सर्व संख्यांची समसंख्यांची बेरीज करायची. मी पहिल्यांदा तिघांची बेरीज करून दाखवतो. समची पण बेरीज, एकूणची तर बेरीज कळाली मित्रांनो, एकूणची बेरीज कळाली, तिघांची करून देतो या उदाहरणामध्ये. समची पण करून देतो, विषमची पण करून देतो आणि एकूणची पण करून देतो. बघा मित्रांनो, मी 3 पार्ट करतो. उदाहरणाचे किती पार्ट करतो? 3. ठीक आहे. पहिल्यांदा एकूण संख्यांची बेरीज करतो. कशाची बेरीज करतो? एकूण संख्या. दिसताय तुम्हाला एकूण संख्या? अंक दिसताय, अक्षर दिसताय, खूप लहान होत आहे का? एकूण संख्या. एकूण संख्या किती असतील मित्रांनो? 15 वजा 12, 20 वजा किती मित्रांनो? 5 आणि अधिक 1 किती झाल्या? 16. एकूण संख्या किती झाले? 16. कळतंय मित्रांनो, एकूण संख्या किती झाल्या? 16. आता या 16 मध्ये अर्ध्या सम असतील, म्हणजेच 8 काय असतील मित्रांनो? सम. आणि 8 काय असतील? विषम. अर्ध्या विषम असतील. अर्ध्या सम आणि अर्ध्या काय असतील? विषम असतील. म्हणजे 8 काय आहेत? विषम आहेत. 8 काय आहेत मित्रांनो? विषम आहेत. चालायचं पुढे मित्रांनो. आता आपल्याला समची, एकूण संख्येची बेरीज करण्याचा फॉर्म्युला सोपा आहे. मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलाय. आपण ऑलरेडी केलाय, तुम्हीच केला होता. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये एकूण संख्या. गुणाकारामध्ये काय मित्रांनो? एकूण संख्या. बरोबर आहे. पहिली संख्या काय मित्रांनो आपली? 5. पहिली संख्या काय आहे? 5. शेवटची संख्या काय मित्रांनो? 20 डिवायडेड बाय किती? 2. गुणाकारामध्ये एकूण संख्या किती मित्रांनो? 16. 5 आणि 25 झाले. 25 छेद किती? 2 आणि गुणाकारामध्ये किती? 16. याचा गुणाकार मला तुम्ही उत्तर कमेंट करून सांगणार आहात. आता समची बेरीज करायची. आपल्याला काय करायची मित्रांनो? समची बेरीज करायची. तर समचा फॉर्म्युला अतिशय सोपा आहे. पहिली सम लिहून टाकायची. पहिली सम अधिक शेवटची सम डिवायडेड बाय 2 आणि गुणाकारामध्ये एकूण सम. डिवायडेड बाय काय? गुणाकारामध्ये काय टाकायचा? एकूण सम. फक्त पहिली संख्याच्या ऐवजी शेवटची संख्या घेतो ना, तर पहिली सम घ्यायची प्लस शेवटची सम घ्यायची, डिवाइड बाय 2 टाकायचा आणि गुणाकारामध्ये काय टाकायचा? एकूण सम टाकायचा. आता पहिली सम 5 चालेल का मित्रांनो? पहिली सम 5 चालेल का? नाही. तर पहिली सम काय होईल? 6 प्लस शेवटची सम काय मित्रांनो? 20 डिवायडेड बाय 2 आणि गुणाकारामध्ये किती? 8. गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 8. 20 आणि 6 किती झाले? 26 छेद किती? 2 गुणाकारामध्ये किती? 8. बे एक बे आणि बे चोक 8 आणि 26 चोक किती मित्रांनो? 104. सो काय उत्तर येणार तुमचं? 104. 5 ते 20 मधील सर्व समसंख्यांची बेरीज किती येणार मित्रांनो? 104. आता जर विषम संख्यांची बेरीज विचारली, आता काय विचारली मित्रांनो? विषम संख्यांची बेरीज विचारली असती तर कशी सोडवली असती? पहिली विषम काय लिहिलं असतं? पहिली विषम अधिक शेवटची विषम अधिक काय लिहिलं असतं? शेवटची विषम आणि डिवायडेड बाय 2 आणि गुणाकारामध्ये एकूण विषम दिसते स्क्रीन. डिवायडेड बाय काय? एकूण विषम. मग पहिली विषम किती आहे मित्रांनो? पहिली विषम किती आपली? 5. पहिली विषम किती आहे? 5 अधिक शेवटची विषम 20 घ्यायची का? नाही. आपल्याला 20 पर्यंतच आहेत, पण 20 सम आहे म्हणून शेवटची विषम काय होईल? 19 डिवायडेड बाय 2 आणि गुणाकारामध्ये एकूण सम विषम किती आहेत? 8. एकूण विषम किती आहेत? 8. 19 आणि 5 किती झाले मित्रांनो? 24 डिवायडेड बाय 2 गुणाकारामध्ये 8. बे एक बे आणि बे चोक 8 आणि 24 चोक झाले मित्रांनो 96. जर विषमची बेरीज विचारली असती तर किती आली असती? 96. समची बेरीज विचारली असती तर किती आली असती? 104. आणि याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून देणार आहात किती येतंय. ठीक आहे मित्रांनो, याचं उत्तर मला कमेंट करून देणार आहात. बाजूला होतोय समचा फॉर्म्युला. पहिली सम अधिक शेवटची सम गुणाकारामध्ये 2 इंटू डिवाइड बाय इंटू 2 गुणाकारामध्ये एकूण सम. पहिली सम अधिक शेवटची सम भागाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये एकूण सम. विषमचा फॉर्म्युला काय आहे? पहिली विषम अधिक शेवटची विषम डिवायडेड बाय 2 गुणाकारामध्ये एकूण विषम. समजतंय मित्रांनो? खूप वेळपासून आपण रिपीट करतोय. सो मी बाजूला होतोय. व्यवस्थित लिहून घ्यायचंय. 2दा 3दा व्हिडिओ रिपीट करायचा आहे. 100% समजेल. चला पुढे जाऊया मित्रांनो. पुढे जाऊया. लिहिलं स्क्रीनशॉट घेतला मित्रांनो. स्क्रीनशॉट बसणार नाही, पॉज करणार आहात, लिहून घेणार आहात. आता पॉज करू नका. नेक्स्ट टाइम सेकंड टाइम जेव्हा व्हिडिओ रिपीट करणार आहात, हा लाईव्ह व्हिडिओ चालू आहे, सेकंड टाइम जेव्हा रिपीट करणार मित्रांनो त्यावेळेस पॉज करा. चला पुढे जाऊया मित्रांनो. 10 ते 50 मधील सर्व समसंख्यांची बेरीज किती? आता बघा मित्रांनो, एक गोष्ट लिहा. 10 ते 50 एकूण संख्या किती येतील मित्रांनो? 10 ते 50 एकूण संख्या कशा काढतात? मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करतो ना, अधिक 1 करतो ना. 50 मधनं 10 गेले, 40 अधिक 1 41. एकूण संख्या किती येणार मित्रांनो? 41. आता 41चं 2 भागात शार्प डिवायडेशन तर काही होणार नाही. अर्ध्या सम आणि अर्धा विषम तर काही होणार नाहीत. अर्ध्या सम आणि अर्ध्या विषम काही होतील का मित्रांनो? अर्ध्या सम आणि अर्ध्या विषम होतील का?
नाही, कारण की संख्या 41 आहेत. संख्या किती आहेत? 41. मग बघायचं, पहिली संख्या पण सम आहे, शेवटची पण सम आहे, म्हणजे सम एकने जास्त असेल. या दोघं जर सम असतील तर सम एकने जास्त, आणि या दोघं जर विषम असतील तर विषम एकने जास्त. समजतंय मित्रांनो? या दोघंही सम आहेत म्हणून सम एकने जास्त. मग 41 पैकी एकने जास्त म्हणजे इथं किती? 21, आणि इथं किती? 20. कळतंय मित्रांनो? प्रॅक्टिस समजते मी काय करतोय? आता एकूण संख्या आल्या 21. आता समची बेरीज आहे. पहिली सम काय आहे? 10 अधिक शेवटची सम काय आहे? 50 डिवायडेड बाय 2 आणि गुणाकारामध्ये 21. गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 21. कळतंय काय करतोय? 50 आणि 10 झाले मित्रांनो 60 डिवायडेड बाय 2 गुणाकारामध्ये 21. सो बे एक बे 32 60. सो उत्तर आलं मित्रांनो तुमचं 30 गुणाकारामध्ये 21. 21 त्रिक झाले मित्रांनो 63, राहिलेला 0. सो समसंख्याची बेरीज किती आली मित्रांनो? 630. समसंख्याची बेरीज किती आली मित्रांनो? 630. कळतंय? बाजूला होतोय लिहून घेणार आहात, बाजूला होतोय लिहून घेणार आहात मित्रांनो. चला झालं. आता काय करायचंय तुम्हाला? मी तुम्हाला एक काम करतो. आता हे समची बेरीज दिली आहे ना, तुम्ही काय करायचे? विषमची बेरीज काढायची. 5 ते 50 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज तुम्ही शोधायची, मला उत्तर सांगणार आहात. व्हॉट्सअपला फोटो काढून पाठवणार आहात. व्हॉट्सअपला विषम संख्यांची बेरीज ची करून मला पाठवणार आहात. हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे मित्रांनो, हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, सॉल्व्ह करणार आहात. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा काय म्हटलेलं आहे. शेवटचा क्वेश्चन घेऊया. शेवटचा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. 70 ते 100 मधील सर्व समसंख्या आणि विषम संख्याचे बेरजेतील फरक सांगायचा आहे. म्हणजे पहिले समसंख्यांची बेरीज करायची, विषम संख्यांची बेरीज करायची, आणि त्यांची काय करायची? वजाबाकी करायची आहे. याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढे टॉपिक डिस्कस केले मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे टॉपिक डिस्कस करूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.